नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रेन स्ट्रोक यायच्या आधी शरीर देतं आपल्याला हे धोक्याचे इशारे. हे इशारे वेळेत ओळखा आणि आपला जीव वाचवा. मित्रांनो, मनुष्याचं शरीर हे एक अद्वितीय यंत्र आहे मित्रांनो. पण ते बिघडतं ना तेव्हा अचानक नाही, तर आधी सगळ्या सूचना देतं. ब्रेन स्ट्रोक म्हणजे त्यातली अशीच एक घटना आहे. अचानक घडलेली दिसतं, पण खरं म्हणजे आपल्याला ते आधीच इशारा देत असतं. 10-15 दिवस आधीच त्याचा इशारा देणं सुरू होतं. परंतु प्रश्न हा आहे की तो इशारा आपण समजून घेऊ शकत नाही किंवा तो इशारा आपल्याला ओळखता येत नाही. आज मात्र आपण अशाच 5 लक्षणाबद्दल बोलणार आहोत, जी जर आपण वेळेत ओळखली तर स्ट्रोकसारखा गंभीर आजार आपण टाळू शकतो. आयुष्य आपण नव्याने जगू शकतो. त्यातलं पहिलं लक्षण आहे अचानक चक्कर येणे किंवा संतुलन बिघडणं. हे एक लक्षण आहे. परंतु हे लक्षण नेमकं आपल्याला जाणवतं कसं? तर चालताना किंवा उभं राहताना अचानक डोकं हलकं वाटणं किंवा हलल्यासारखं वाटणं, पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटणं, बसल्या जागेवर उठल्यावर एकदम डोकं फिरल्यासारखं वाटणं किंवा काही वेळा पुरतं आपल्या डोळ्यापुढे अंधारी येणं, चालताना आपल्याला धाप लागणं किंवा एका बाजूला झुकणं किंवा घसरल्यासारखं वाटणं. तर यालाच वैद्यकीय भाषेत ब्रेन स्ट्रोक येण्याच्या आधीचं लक्षण असं म्हणतात मित्रांनो. तर यामागे हे आपल्याला जी लक्षणं दिसतात ह्या मागचं वैद्यकीय कारण काय आहे? तर स्ट्रोकमध्ये मेंदूतील रक्तपुरवठा अडथळीत होतो. विशेषतः सेरेबेलम मेंदूचा संतुलन नियंत्रण करणारा एक भाग आहे आणि याच्यामधील रक्त न पोचल्यास हे लक्षण दिसून येतं. कधी कधी हे लक्षण ट्रान्झिएंट आयसेमिक अटॅक म्हणजेच TIA मिनी स्ट्रोकचा सुद्धा संकेत असू शकतो. लो ब्लड प्रेशर, हृदयाच्या गतीत अचानक बदल किंवा डिहायड्रेशन हे देखील कारणीभूत असू शकतात. पण जर चक्कर वारंवार येत असेल आणि थोड्या वेळात नाहीशी होत असेल तर ती स्ट्रोक पूर्वीचा इशारा आहे, हे निश्चित आहे. हे लक्षात घ्या. काही धोक्याचे इशारे काय असतात? त्याचबरोबर किंवा रेड फ्लॅग आपण म्हणू, ज्याला आपण म्हणतो की चक्कर बरोबर दुसर दृष्टी होणे, बोलण्यात अडचण किंवा हातपाय सैल होणे, हे सुद्धा आपल्याला लक्षणं दिसू लागतात. बोलण्यामध्ये अडथळा येते, जीभ जाड पडल्यासारखी होते. त्याचबरोबर आपली दिसण्याची दृष्टी जी आहे, दिसणं आपलं धूसर दिसायला लागतं. बोलण्यात आपल्याला अडचण येते किंवा आपल्याला हातापायातली ताकद गेल्यासारखं, सैल झाल्यासारखं आपल्याला वाटते किंवा चक्कर इतकी तीव्र की आपण काही सेकंदासाठी पूर्णपणे स्तब्ध होतो आणि मग अशा स्थितीत ही चक्कर सामान्य नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. या लक्षणानंतर काय करावं? तर ताबडतोब शांतपणे जागेवर बसा. पाय लांब करून रक्तप्रवाह सामान्य करा. BP, शुगर आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन तपासा. डिहायड्रेशन असल्यास पाणी किंवा मीठ साखर पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता. आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताबडतोब डॉक्टरकडे जा. विशेषतः जर आपण 60 वयापेक्षा अधिक असाल तेव्हा. वय असं आहे की डॉक्टरचा सल्ला अशा स्थितीत जास्त टाळाटाळ न करता आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. बघा, आणि जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर लगेच तुमची ECG करतील, इको, रक्त तपासणी आणि ब्रेन स्कॅनची जर गरज असेल तर ह्या तपासण्या करतील. MRI करायला लावतील, CT स्कॅन करून घेतील. त्याचबरोबर स्ट्रोकचा धोका आहे का ते तपासतील. बघा, काय होतं ना की ज्येष्ठ नागरिकांसाठी खबरदारीचं काय उपाय आहे? तर ते म्हणजेच तुमचं ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं. कारण
आता आपलं वय नाही आणि वय नसल्यामुळे कुठलीही रिस्क घेणं आपल्यासाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो. बघा काय त्याचबरोबर तुम्ही काय करायला पाहिजे छोटे-छोटे उपाय, तर झपाट्याने उठू नका. म्हणजे तुम्ही झोपले आहे किंवा अचानक पटकन उठणं. त्याचबरोबर दुपारी मी कुक्षी घेता किंवा झोपता, तर अशा वेळेला पटकन उठणं हे सुद्धा आपल्यासाठी धोकादायक आहे. तुम्ही काय करायला पाहिजे तर डोळे उघडा, मग एका बाजूने वळा आणि मग उठून बसा. लगेच उठून बसणं हे आपल्यासाठी धोकादायक असू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या. म्हणजे काय होईल, तुम्हाला जी शरीराची जी तुमच्या आपल्याला जाणवतं आपल्याला तहान किती आहे, आपल्या शरीराला पाणी किती लागतं किंवा काय होतं मित्रांनो, मी वारंवार सांगते तुम्हाला, की आता वय झाल्यानंतर आपल्याला तहान लागत नाही आणि म्हणून आपण पाणी पित नाही. याचा अर्थ आपल्या शरीराला पाणी लागत नाही असा अजिबात नाही. आणि आपण काय करतो, की तहान न लागल्यामुळे आपण पाणी पित नाही. आपल्याला पूर्वी कसं व्हायचं, की आपलं तरुण असताना आपल्याला तहान लागलेली कळायचं आणि आपण ताबडतोब पाणी पित होतो. परंतु आता वय झाल्यामुळे आपल्याला तहान लागत नाही आणि म्हणून आपण पाणी पित नाही. तर आपल्या शरीराला जेवढं लागेल तेवढं भरपूर पाणी प्या. पाणी न पिण्यामुळे, पाणी पिण्याचं टाळल्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे सुद्धा चक्कर येऊ शकतो. चक्कर येण्याचं मुख्य कारण डिहायड्रेशन हे सुद्धा असू शकतं. परत उपाय आणखी काय आहे तर बघा आपलं जे रोजचे औषधी आहे, जे तुमचं मेडिसिन आहे, तर ते वेळेवर घ्या. विशेषतः बीपी, शुगर हे कंट्रोलमध्ये ठेवा. सकाळच्या वेळी एकट्याने स्नान किंवा तुम्ही पायऱ्या चढणं, उतरणं हे तुम्ही टाळा. एकट्यानं करू नका. आणि जर तुम्हाला सकाळी जर तुम्ही अंघोळीला जात असाल, स्नान करत असाल, तर तुम्ही दार आतून बंद करून न करता थोडं दार उघडं ही आपल्यासाठी खबरदारीची गोष्ट आहे. कारण जर आपल्याला अचानक चक्कर आली, आपण पडलो, तर बाहेरच्या लोकांना काही कळणार नाही. त्यासाठी खबरदारी म्हणून दार थोडं जर उघडं ठेवलं, ढकलून जरी दिलं, माहिती आहे घरच्या लोकांना, की अंघोळीला गेलेला आहे, सांगून जा, परंतु दार बंद न करता अंघोळीला जा. आणखी महत्त्वाचं म्हणजे पायऱ्या चढणं, उतरणं हे सुद्धा टाळा. चक्कर ही तुम्हाला तुम्हाला असं वाटू शकते, की काय आहे चक्कर येतेच. छोटी गोष्ट आहे. परंतु छोटं वाटू शकतं तुमच्यासाठी हे. पण हे एक मेंदूचा इशारा आहे मित्रांनो. तुम्हाला दररोज जर चक्कर येत असेल, तर ही निशाणी वृद्धत्वाची नाही. तुम्ही म्हातारे झाला, तुम्हाला नेहमीच असं वाटतं किंवा दुसरेही आपल्याला जे आजूबाजूचे लोक आहेत तेही आपल्याला आपल्या मनावर बिंबवत असतात. काय होतं आता वय झाल्यावर तर असं होणारच आहे. तुमचं वय झालं ना, परंतु ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. कारण वय झाल्यामुळे ह्या गोष्टी जर वय झालं म्हणून तुम्ही टाळत असाल, तर तुम्हाला एखाद्या धोक्याला सामोरं जावं लागेल. ते जे आहे लक्षण ते तुमचा मेंदूच्या सावध इशारा आहे. वेळेवर लक्ष दिलं तर मोठा आजार तुम्हाला टाळता येतो. त्यामुळे आपण हे जे लक्षण आहेत ते लक्षणं गांभीर्याने घेणे खूप गरजेचं आहे. दुसरं लक्षण म्हणजे एका बाजूला मुंग्या येणं. हे सुद्धा तुम्हाला असं वाटू शकतं, की कमजोरीचं लक्षण आहे किंवा कमजोरी असल्यामुळे वाटत असेल किंवा हालचाल मंदावणं हे सुद्धा एक लक्षण आहे. तर बघा बऱ्याच जणांना हाताला मुंग्या एका बाजूला मुंग्या येतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या जातं. की एका बाजूला झोपलं म्हणून असं झालं असेल, तिकडल्या भागाला रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे असं झालं असेल, हे आपण सहज घेतो. परंतु आता आपलं वय त्या सहज घेण्याजोगं नसल्यामुळे आपण कुठलंही लक्षण सहज घेऊ नका. त्याचबरोबर डावा किंवा उजवा हात हा शून्य म्हणजेच बधीर झाल्यासारखं वाटतो. त्यात प्राणच नाही असं वाटायला लागतं. म्हणजे असं बधीर झाल्यासारखा त्यात काही आपल्याला त्या हाताला उचलता येत नाही किंवा आपल्यात काही हालचाल करता येत नाही. जणू काही तो हात बधीर पडतो. एक पाय ओढल्यासारखा वाटतो. चालायची गती मंद होते.
चहा पहिला हात पुढे करताना, चहा प्यायला जरी हात पुढे केला, चहा घ्यायला जरी हात पुढे केला, तरी हात तुमचा थरथरतो किंवा कंप होतो हातात, किंवा जे हातात काही वस्तू घेतली ती हातातून निसटते. त्याचबरोबर पायामध्ये हळूहळू ताकद कमी होते असं जाणवू लागतं आणि शरीराच्या एकाच बाजूला थोड्या वेळासाठी संवेदना कमी होतात. याच्या मागचं वैद्यकीय कारण काय आहे, तर आधी म्हटल्याप्रमाणे बघा काय होतं, हे मिनी स्ट्रोकचं पहिलं लक्षण आहे, प्रमुख लक्षण आहे. मेंदूच्या एका भागात रक्ताचा प्रवाह क्षणिकपणे थांबतो किंवा मंदावतोच. त्यामुळे त्या भागाशी संबंधित शरीराच्या भागावर त्याचा परिणाम दिसू लागतो आणि त्याचमुळे या भागाची हालचाल आपली मंदावते किंवा आपल्याला त्या भागाकडे बधीरपणा वाटायला लागतो. मेंदूमधील मोटर कॉर्टेक्स या भागावर परिणाम झाल्यास देखील शारीरिक हालचालीमध्ये स्पष्टपणा राहत नाही, अडथळा जाणवतो. आणि धोका का वाढतो, तर सुरुवातीला मुंग्या किंवा हलकी कमजोरी वाटते, पण याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर पूर्ण अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस होण्याचा धोका आपल्याला वाढू शकतो. आणि हे लक्षण ब्रेन स्ट्रोक येण्याच्या 10 ते 15 दिवस आधी दिसून येतो. तर काय करावं? असं दिसल्यास, असे लक्षण जर तुमच्यात दिसत असेल, तुम्हाला असं जाणवत असेल, तर त्यावेळची स्थिती नोंदवा. उदाहरणार्थ उजवा हात हालत नाही, किंवा पाय हालत नाही, किंवा तुमचं तोंड थोडंसं हे झालेलं आहे, तुम्हाला जाणवत आहे वाकडं झालेलं आहे, तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. त्यामुळं काय होतं, डॉक्टरांकडे गेल्यामुळे डॉक्टर TIAचं निदान केलं जाऊ शकतं. MRI करून, CT स्कॅन, त्याचबरोबर डॉपलर टेस्ट किंवा रक्त तपासण्या आवश्यक असतात. आणि त्याचबरोबर BP आहे, कोलेस्ट्रॉल आहे किंवा ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणण्याच्या घरच्या घरी तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे घरच्या जे व्यक्ती असतात, घरचे जे लोकं असतात, घरी जे तुमच्याकडे लक्ष तुमच्या घरी जे आहे, तुमची काळजी घेणारे लोकं आहे, त्या लोकांनी मात्र हे लक्षण थकवा असेल किंवा बराच वेळ एकाच जागी बसल्यामुळे असेल, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षात ठेवा, की ह्या गोष्टी जर आहे, तर ह्या गोष्टी दुर्लक्ष करण्याजोग्या नाहीत आणि त्यामुळे मोठ्या आजाराचं निमंत्रण आपण देऊ शकतो. ते आपण स्वतःहून मोठ्या आजाराला निमंत्रण देतो. तर बघा, काय करायला पाहिजे त्यासाठी? त्यावर उपाय काय करायला पाहिजे? त्यावर उपाय लक्षात ठेवण्याजोगी सवय म्हणजे, आधी तुम्ही म्हटल्याप्रमाणे जेवणानंतर किंवा झोपेतून उठल्यावर एक बाजू अशी बधीर झालेली असेल किंवा तुम्ही झोपले असला ना, तुम्ही अलर्ट होणे गरजेचं आहे, सतर्क होणं गरजेचं आहे. दर 15 दिवसांनी हातपाय हलवण्याची किंवा फ्लेक्सिबिलिटी चेक करा. दर 3 महिन्यांनी BT-D3 आणि रक्तदाबाची तपासणी करणे हे अनिवार्य ठेवा. म्हणजेच न चुकता दर 3 महिन्यांनी या 3 गोष्टी चेक करायच्या. मेडिटेशन, चालणं किंवा नियमित झोप या गोष्टी देखील मेंदूचं आरोग्य तुमचं सुधारू शकतं. जर तुम्हाला असं वाटत असेल, की माझ्या हाताला का मुंग्या येतात, तर डॉक्टरपर्यंत पोहोचायला तुम्ही उशीर करू नका. अर्ध्या शरीराची कमजोरी होणे हे शरीराचं फक्त अर्धवट लक्षण नसून पूर्ण धोका असू शकतो. तो ओळखा. आत्ता जेव्हा शरीराच्या एका बाजूने ताकद कमी वाटत असेल, तेव्हा ते तुम्हाला स्ट्रोकपासून वाचवण्याची संधी देत आहे. तुमचं शरीर तुम्हाला सतर्क करत आहे किंवा तुमचं शरीर तुम्हाला एक संदेश देत आहे आणि ती संधी सतर्कतेने जपा आणि आरोग्याची जबाबदारी घ्या. तिसरं लक्षण आहे, की बोलण्यात अडचण किंवा शब्द अचूक न उच्चारणे. हे लक्षण नेमकं कसं जाणवते, तर ओळखीच्या व्यक्तीचं नाव सांगता येत नाही. तुम्हाला जर ओळखीचं आहे, परंतु काय होतं, की त्याचं नेमकं नाव काय आहे, नेमकं नावच तुमच्या लक्षात राहत नाही. बोलताना वाक्य अपूर्ण राहू लागतं. म्हणजे ते असं बोलणं सुरू होतं, की एखादा सामान्य शब्दही तोंडात असूनही उच्चार करता येत नाही. काही वेळेस तोंडातून शब्द येतात, पण त्याचा काहीच अर्थ नसतो. म्हणजे आपण
बोबडे बोलताना तोंडाचा ताण आपल्याला जाणवतो. तीच ब्लबरिंगसारखं बोबडे बोलताना तोंडाचा ताण जाणवतो किंवा एक बाजू हलतच नाही. वैद्यकीय कारण यामागचं असं आहे की मेंदूमध्ये ब्रोकाज एरिया आणि वेनिकेज एरिया हे भाग भाषेसाठी जबाबदार असतात. या भागामध्ये रक्तपुरवठा थांबला की अफेशिया नावाचा त्रास होतो. म्हणजेच भाषा समजून घेणं, बोलणं किंवा योग्य शब्द निवडणं असं शक्य होतं. हे लक्षण बहुधा ब्रेन स्ट्रोकच्या तातडीचं किंवा ब्रेन स्ट्रोकचा इशारा असं आपण म्हणू शकतो. ज्येष्ठ वयात विसरणं सामान्य आहे, पण एखादा शब्द अचूक आठवत नसेल ते ठीक आहे, पण एकदम बोलणंच आपलं विस्कळीत होतंय, गोंधळलेलं होतं किंवा अपूर्ण होतोय, तर हे धोक्याचं लक्षण आहे मित्रांनो. टाईम इज ब्रेन म्हणजे जितका वेळ जाईल ना, तितक्या मेंदूतील पेशी मरत जातील. त्यामुळे तुम्ही याच्यावरती तातडीने काहीतरी ॲक्शन घेणे खूप गरजेचं आहे. तर काय करावं? जर बोलणं अडखळण्याचं लक्षण असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीला शांत ठेवा. परंतु त्यावर दडपण मात्र टाकू नका, त्यांना घाबरून देऊ नका. तर घाबरून न देता तुम्ही फास्ट टेस्ट वापरा. आता ही म्हणजे काय तर FAST म्हणजे फेस, चेहरा वाकडा झाला आहे का किंवा त्याच्यात डिफॉर्मिटी आली आहे का. तर त्याला दोन्ही हात वर करायला सांगितल्यास एक हात खाली येतोय का. जर तुम्ही त्याला दोन्ही हात वर करायला सांगितला आणि दोन्ही हात वर केल्यानंतर एक हात आपोआप खाली येतो का. यस म्हणजे स्पीच, साधं वाक्य बोलायला सांगितलं तर ते स्पष्ट बोलता येतं का. आणि T म्हणजे टाईम, वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क करा. त्वरित तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जा आणि MRI, CT स्कॅन अवश्य ठरेल ते करून घ्या. त्याचबरोबर बोलणं ठीक होईल का तर ते लवकर उपचारावर अवलंबून असतं. लक्षात घ्या, ही फास्ट टेस्ट घरच्या घरी तुम्ही करून चेक करू शकता. रोजची सवय म्हणून काय कराल तर दिवसातून एकदा स्वतःशी बोलणं, आरशात पहा आणि आरशात पाहून एक वाक्य म्हणणं, वाचन करणं, भजन, कविता म्हणणं हे मेंदूच्या भाषा केंद्रांना सक्रिय ठेवत असतं. आणि नवीन शब्द शिकण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच मेंदूला चालना मिळते. आपण आपल्या जे बोलण्यात नवीन शब्दाचा वापर करा, नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. बघा, वय वर्ष 60 नंतर ज्येष्ठ नागरिकांनी कोणतीही भाषा असेल आपल्या आजूबाजूला किंवा एखादी परदेशी भाषा असेल, ती भाषा आपल्या मेंदूला ॲक्टिव्ह ठेवते. आपण तो प्रयत्न करतो ती भाषा समजून घेण्याचा, ती भाषा बोलण्याचा आणि त्यामुळे मेंदू ॲक्टिव्ह होतो. हा मेंदूचा व्यायाम आहे. किंवा कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा, जी तुम्ही आधी कधीही केलेली नाही. भाषा शिकणे असेल किंवा दुसरी कोणतीही गोष्ट जी तुम्ही कधीही न केलेली ते शिकण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा मेंदू ॲक्टिव्ह होईल. भाषा शिकणे ही तर टॉप प्रायोरिटी आहेच. पण दुसरी कोणती तुमचा जर हॉबी आहे, छंद आहे, एखादा निर्माण करा. ते काहीतरी शिका. तुम्ही शिकताना मेंदू तुमचा ॲक्टिव्ह राहतो. शब्द अडखळतात म्हणजेच विचारही थांबतात. पण ते शरीराचा इशारा असतो. तुमच्या मेंदूत काहीतरी बिघडतंय, तो इशारा दुर्लक्षित करू नका. शब्द वाचवायचे म्हणजेच काय तर तुम्हाला बोलणं म्हणजेच शेवटपर्यंत बोलत राहायचं असेल तर वेळेवर कृती करणं खूप गरजेचं आहे. आता बघूया चौथं लक्षण, ते म्हणजे दृष्टीविषयक. दृष्टी अचानक अस्पष्ट होणे किंवा डोळ्यासमोर असं अंधारल्यासारखं होणे किंवा धुरकट दिसणं. तर हे लक्षण नेमकं कसं जाणवतं तर एक किंवा दोन्ही डोळ्यांनी जडसर किंवा न दिसणं, धुस्सर दिसणं आपल्या डोळ्यासमोर. कधी-कधी असंही होतं की काही सेकंदासाठी दृष्टी पूर्णपणे जाते किंवा आपल्या डोळ्यासमोर काळोख पसरल्यासारखं वाटतो किंवा अंधार येते. आपण असं म्हणतो की डोळ्यासमोर पांढरं ढग, पट्टी किंवा हलकं ठिपके दिसणे. त्याचबरोबर वर्तमानपत्र वाचताना अक्षर वाकडी हलल्यासारखी किंवा अक्षरं गायबच होणे आणि थोड्या वेळाने परत दृष्टी येणे. आणि हे जर सतत पुन्हा पुन्हा होत राहिलं
तर याच्या मागचं वैद्यकीय कारण काय आहे, तर ते मेंदूमधील ऑक्सिपिटल लोब हा भाग दृष्टी नियंत्रित करतो. या भागातील रक्तप्रवाहात अडथळा आला तर मेंदू डोळ्याकडून येणाऱ्या संदेशाची प्रक्रिया करू शकत नाही. यालाच क्षणिक आंधळेपणा असं सुद्धा म्हणतात, जो स्ट्रोक येण्यापूर्वीचं लक्षण असतो. मेंदूत स्ट्रोक होण्याच्या आधी अशा घटनांना दृष्टीवर तात्पुरता, आणि हे तुम्ही स्ट्रोक पूर्वीचं लक्षण समजून जायचं. मेंदू स्ट्रोक होण्याच्या आधी अशा घटनांना दृष्टीवर तात्पुरता परिणाम होतो. पण धोका कधी गंभीर समजायचा, तर जर हे लक्षण एका बाजूच्या डोळ्यापुरतं मर्यादित असेल तर हे मिनी स्ट्रोक लक्षण मानलं जातं. एकदम अंधार येणे किंवा उजेडच न दिसणे तर ही स्ट्रोकची प्रक्रिया सुरू झाली असल्याची शक्यता असू शकते. तर काय करावं, तर आपण अशा परिस्थितीमध्ये हे लक्षण दिसल्यास डोळ्याची तात्काळ तपासणी करावी. न्यूरोलॉजिकल स्कॅन म्हणजेच त्याला CT किंवा MRI तर करणे गरजेचंच आहे. डोळ्याचे विजन लॉसच्या दृष्टिकोनातून दृष्टिरोग तज्ज्ञ किंवा न्यूरोलॉजिस्टच्या दोघांचाही सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तात गुठळ्या होण्याची क्षमता तपासून घ्या. स्ट्रोक रिस्क असेसमेंट ताबडतोब करा, कारण दृष्टी संबंधी स्ट्रोक इतर भागांना पण प्रभावित करू शकतो. रोजच भान ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, तर शक्य असेल तर रोज त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शक्यतो जर वाचन करताना अडथळा जाणवला तर उगाच डोळ्याचा नंबर वाढला असेल असं समजू नका. बऱ्याच जणांचं काय होतं, की पेपर वाचण्याची आता आपलं रिटायरमेंट झालेलं आहे, आपण घरीच आहो, आपलं वय वाढलेलं आहे, मग करायचं काय काम, तर आपण न्यूजपेपर वाचतो. आणि न्यूजपेपर वाचताना जेव्हा आपल्याला हे जाणवतं तेव्हा आपण सहज म्हणतो की आता माझ्या डोळ्याचा नंबर वाढला असेल, आणि मग आपण नवीन चष्मा बनवून घेण्याचा किंवा डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो. परंतु त्याआधी काय करायला पाहिजे, तुम्ही मेंदूशी संबंधित काही कारणं शोधा. जर होत असेल तर, आणि असंच जर होत असेल तर डोळे थकलेले वाटत असेल तर स्ट्रोक पहिले हे लक्षण असू शकतं, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये. थोडक्यात काय, तर त्याचा क्लिनिकल इन्साईट काय असेल, तर अर्धवट दृष्टी गमावणं. डोळे व्यवस्थित असतात पण मेंदूची दृष्टी सामर्थ्य गमावलेलं असतं, म्हणजेच तेव्हा ओरिजिनल सॉफ्टवेअरमध्येच गडबड होते. त्यामुळे डोळे जरी चांगले असले तरी दृष्टी आपली अधू होऊ शकते. डोळ्यासमोर धुसर येणे किंवा किंवा मध्येच अंधारी आल्यासारखं येणे तर हे शरीराने दिलेले वेळेवर इशारा आहे. पण आपण ते ओळखतो का? आज लक्ष दिलं तर उद्या पूर्णपणे अंधार आपल्याला टाळता येतो. आता बघूया आपण 5वं लक्षण. 5वं लक्षण आहे की अत्यंत थकवा, संभ्रम म्हणजेच काय, तर कन्फ्युजन किंवा स्मरणशक्ती मंदावणं. हे लक्षण नेमकं कसं जाणवतं, तर दिवसभर काहीच केलं नसताना देखील तीव्र थकवा वाटतो. एखाद्या परिचित व्यक्तीचं नाव आठवत नाही किंवा त्यांची ओळख पटत नाही. घरात किंवा रस्त्यावर दिशाभूल होते. वेळ, तारीख, ठिकाण हे समजत नाही. अलीकडचं काहीच आठवत नाही. एखादा प्रश्न विचारला की काही वेळ गप्प राहणं किंवा विचार शून्य होणं. साधं काम करतानाही गोंधळ होतो. उदाहरणार्थ चहा करायला जायचं असेल आणि गॅसच लावायचा विसरतो. तर याच्या मागचं वैद्यकीय कारण काय, तर मेंदूचा रक्ताचा प्रवाह योग्य नसल्याने न्यूरॉन्स म्हणजेच मेंदूच्या पेशी पुरेसं ऑक्सिजन घेत नाहीत, आणि यामुळे मेंदूचा विचार करण्याचा, आठवण ठेवण्याचा आणि योग्य निर्णय घेण्याचा भाग हा स्लो होतो, धीमा होतो, आणि यालाच ट्रान्झिएंट कन्फ्युजन स्टेट असं म्हणतात. अनेक वेळा हे लक्षण लक्षातही राहत नाही, कारण वय झालंय म्हणून विसरतोय असं समजलं जातं, आणि हे अत्यंत धोक्याचं आहे मित्रांनो. तर हीच लक्षणे जर मिनी स्ट्रोकचा जर भाग असेल तर पुढील 7 ते 15 दिवसात पूर्ण स्ट्रोक येण्याचा धोका 50% जास्त असू शकतो मित्रांनो. आणि तुम्हाला माहित आहे, हे आपत्कालीन विस्मरण नाही आहे, तर हे मेंदूची कृती क्षमता मंदावल्याचा एक इशारा आहे.
तर काय करायला पाहिजे? तर घरच्या व्यक्तीचं लक्ष अत्यंत आवश्यक आहे. वयामुळं असं होते, असं म्हणून दुर्लक्ष करू नका. त्वरित ब्रेन स्कॅन करून मेंदूतील रक्तप्रवाह नीट आहे का तपासला पाहिजे. बीपी, थायरॉईड आणि त्याचबरोबर इतरही तपासणी आवश्यक आहे. स्ट्रोक स्पेशालिस्ट, न्यूरोलॉजिस्ट याचे मत घ्या. कारण त्यामुळे काय होतं, की वेळ वाचतो. थकवा, स्मरणासाठी उपाय काय आहे? तर तुम्हाला जर थकवा येत आहे, स्मरणशक्ती कमी झाली आहे, त्याच्यासाठी काय उपाय करायचा आहे? तर 8 तास क्लिअर कट झोपा. झोप ही फार महत्त्वाची आहे. झोप जर होत नसेल त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतात. रात्रीची नीट झोप होणं फार गरजेचं आहे. मेडिटेशन आणि प्राणायाम मेंदूला शांत आणि जागरूक ठेवतात. दररोज कोडी सोडवा, वाचन करा, कविता आठवा, त्याचबरोबर मेंदूची हालचाल वाढवा आणि अति साखरयुक्त पदार्थ, तळलेले आणि जड अन्नपदार्थ टाळा. बघा काय होतं, की त्यामुळे मेंदूवर देखील नुसता हृदय आणि तुम्हाला वाटत असेल, की तळलेलं, जड, साखर याचा परिणाम फक्त तुमच्या हृदयावर होतो, तर असं नाही मित्रांनो. त्याचा परिणाम तुमच्या मेंदूवर देखील होत असतो. मेंदूवर देखील त्याचा ताण येत असतो. तर घरच्यांसाठी आपण त्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक आहे, अशा लोकांसाठी आपण काय सांगू शकतो? तर आपल्या घरातील कोणी ज्येष्ठ नागरिक असेल आणि असे शांत बसून राहू लागले असतील, तर वारंवार विसरत असतील किंवा गोंधळलेले दिसत असतील, तर तो मनोविकार नाही, तो मेंदूचा एक इशारा देखील असू शकतो. शरीर थकतं तेव्हा विश्रांती पुरेशी असते. पण जेव्हा मेंदू थकत असेल, तर त्याला उपचाराची गरज असते. त्यामुळे लक्ष द्या. वेळेत तपासणी करा आणि आपल्या आयुष्यातील स्मरणीय क्षण विसरू नका. ते परत-परत आठवत राहा, इतरांना सांगत राहा, कारण ते मेंदूच्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं. तर आता आपण ओव्हरऑल 5 लक्षणाविषयी आपण बोललो, तर याचबद्दल सर्वसाधारण खबरदारी आपण काय घेऊ शकतो? तर पहिले म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी वय वर्ष 60 नंतर रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर नियमित तपासा. तो जर जास्त असेल तर नियंत्रणात ठेवा. हाय बीपी म्हणजे स्ट्रोकचा सर्वात मोठा धोका असतो मित्रांनो. आणि स्ट्रोकचा धोका हा बीपीमुळे होतो. त्यापेक्षा ते कायम जास्त असते ते, की कायम जर तुमची जास्त राहत असेल, तर कंटिन्यूली तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरात डिजिटल बीपी मॉनिटर ठेवा आणि आठवड्यातून किमान 2 वेळा मोजा. दुसरं आहे ब्लड शुगर किंवा साखर नियंत्रणात ठेवा. मधुमेहामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात. जर आपलं फास्टिंगची शुगर आणि जेवणानंतरची शुगर ही स्टँडर्ड लिमिटपेक्षा जास्त असेल, तर सतर्क होणं फार गरजेचं आहे. दर 3 महिन्यांनी HbA1c टेस्ट करून ग्लायकोसेमिक कंट्रोल तपासा. कोलेस्ट्रॉल आणि चरबी नियंत्रणात ठेवा. रक्तात जर जास्त कोलेस्ट्रॉल असेल, तर मेंदूच्या नाजूक रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. दर 6 महिन्यांनी लिपिड प्रोफाईल करून घ्या. तळलेले बटर, चीज आणि मांसाहार हा मर्यादित ठेवा. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रोक आपण म्हणतो ते धूम्रपान, तंबाखू किंवा अल्कोहोल टाळा. त्यामुळे होतो. हे मेंदूतील रक्तवाहिन्यांना कुंचित करून धूम्रपान करणाऱ्यामध्ये स्ट्रोकचा धोका तर 4 पट अधिक असतो. सिगारेट, बिडी, गुटखा यांच्यापासून स्वतःला दूर ठेवा मित्रांनो. स्मोकिंगपासून देखील दूर राहा. घरातील कोणी व्यक्ती स्मोकिंग करत असेल, तरी तुम्ही जणू स्वतःच धूम्रपान केल्यासारखं तुमच्यावर परिणाम त्याचा होऊ शकतो. आणि त्यामुळे अशा व्यक्तींना धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा. अशा व्यक्तींना वेगळ्या ठिकाणी जायला सांगा. घरात धूम्रपान करायला लावू नका. आणि 5वं आहे नियमित व्यायाम करा. जे सगळ्यात बेस्ट आहे ते हलका पण सातत्यपूर्ण व्यायाम आपण जर केला ना, तर दररोज अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, तर जसं आहे चालणं आहे, योगासन आहे, प्राणायाम आहे, हे मेंदूला ऑक्सिजन देतात. आणि वयोमानानुसार योग्य व्यायाम निवडा. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याचबरोबर तुमच्या ट्रेनरचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तुमचा एक
एक्सरसाइज रुटीन ठरवून घ्या, जे तुम्हाला पुढे कोणताही त्रास उद्भवू देणार नाही आणि तुमचं म्हणजेच मनस्ताप शरीराला. त्याचबरोबर टेन्शन घेणं टाळा. टेन्शन घेणं काय? मनाला ताप, त्यामुळे शरीराला ताप आणि त्यामुळे खिशाला ताप आणि म्हणून ह्या गोष्टी जे आपण आपल्या हातात आहे, टेन्शन घेणं, तर टेन्शन घेऊ नका. 6वं आहे सातत्याने म्हणजे सातत्य राखा. झोप आणि मानसिक विश्रांती घ्या. मेंदूला रोजची किमान 8 तास झोप अत्यावश्यक आहे. झोप कमी झाली की ब्लड प्रेशर आणि हार्मोन्स असंतुलित होतात आणि झोपण्याची वेळ ठरवा आणि स्क्रीन टाईम म्हणजेच टीव्ही, मोबाईल झोपण्याआधी कमी करा. 7वं आहे पाणी भरपूर प्या. मेंदूला ऑक्सिजन मिळवायला त्याने मदत होते. डिहायड्रेशनमुळे मेंदूतील रक्त देखील गडद होतं, घट्ट होतं, ठीक होतं आणि त्यामुळे गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास किंवा तुमच्या शरीराची जशी गरज असेल किंवा तुम्हाला तुमच्या शरीराला विषयी माहिती असेल तर तितकं पाणी रोज प्या. उन्हाळ्यात आणि आपल्या शरीराला हायड्रेट ठेवा. आता 8वं म्हणजेच तणावावर नियंत्रण ठेवा. मन शांत ठेवा. स्ट्रेस हा पण धूम्रपानासारखाच आहे बरं. स्ट्रोकसाठी नियंत्रण देणारा प्रकार म्हणजे दररोज किमान 10-15 मिनिट ध्यान, प्राणायाम करा. जितकं जास्त कराल ना, तितकं तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य तुमचं टिकून राहील. भजन, नामस्मरण, वाचन किंवा एखादी तुमची आवडती गोष्ट, आवडती हॉबी, छंद यासारख्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ घालवा. औषध वेळेवर घ्या आणि स्वतः न थांबता औषध स्वतःनी न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. म्हणजेच काय, BP आहे, शुगर आहे, थायरॉईड आहे, हे औषध चुकवू नका. औषध घेत असाल आणि तरीही लक्षण दिसली तर डॉक्टरांसोबत बोला, त्यांचा सल्ला घ्या. खूप गरजेचं आहे, हे टाळू नका. 10वं आहे वयाशी जुळून घ्या, पण दुर्लक्ष मात्र करू नका. वय झालंय म्हणून चालतंय असं समजून त्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं काहीतरी अबनॉर्मल होत आहे. आपल्याला देखील लक्षात येत असतं, पण काय होतं, एक तर आपण दुर्लक्ष करतो किंवा मग डॉक्टरकडे जाण्यासाठी घाबरत असतो. डॉक्टरकडे गेल्यानंतर काय होईल, अचानक वेगळ्या तपासण्या कराव्या लागतील, खर्च होईल, अमुक होईल, तमुक होईल. पण एखादी गोष्ट ही सातत्याने घडत असेल आणि जे लक्षणं तुम्हाला वरती सांगितले त्याप्रमाणे जर असतील तर कडे मात्र दुर्लक्ष करू नका. कारण त्याचा परिणाम पुढे फार मोठा होतो. त्यामुळे शरीराचे इशारे ओळखणं आणि वेळेत कृती करा. स्ट्रोक हा अचानक येणारा आजार नाही. आपल्याला वाटतं की स्ट्रोक अचानक येतो. याला अचानकच त्याला स्ट्रोक आला. तमुकला अचानकच तोच व्यवस्थित होता, पण अचानकच त्याला स्ट्रोक आला. पण अचानक असं होत नसतं. शरीर आपल्याला आधी सिग्नल देत असतं, पण आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि त्याकडे जर लक्ष दिलं तर मात्र आपण आपलं जीवन वाचवू शकतो किंवा पुढचे मोठे धोके आपण टाळू शकतो, नाही का? शरीराच्या प्रत्येक मागे एक संदेश लपलेला असतो. चक्कर येणं, बोलणं अडखळणं, थकवा, विसरणं हे वृद्धत्वाचा भाग नाही, तर हे मेंदूचे इशारे आहेत. आता वेळ आहे त्याकडे दुर्लक्ष न करता ओळखून कृती करण्याचं. कारण स्ट्रोक आल्यानंतर उपचार असतात, पण त्याआधी तो थांबवणे हे खरं आपल्यासाठी जिंकण्यासारखं नाही आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्या. वेळेवर लक्ष द्या आणि आयुष्याच्या या पडावावर म्हणजे जिथपर्यंत तुम्ही पोहोचला आहात, तर इथून आपलं जीवन पुढचं कसं चांगलं जगता येईल त्याकडे मात्र लक्ष द्या. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला हाईप द्या आणि जर तुम्ही चॅनलची सदस्यत्व घेणार असाल तर सदस्यत्व जरूर घ्या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.